वटपौर्णिमा श्रद्धा आणि उत्साहात साजरी. मारेगाव शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागात वटपौर्णिमा हा सण श्रद्धा, भक्ती आणि उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सुवासिनी महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि कुटुंबाच्या आनंदासाठी वडाच्या झाडाची विधिवत पूजा अर्चना केली. सकाळपासूनच महिलांमध्ये या सणाबाबत विशेष उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून तसेच सोला शृंगार करून महिला वडाच्या झाडाजवळ एकत्र आल्या. त्यांनी पूजा साहित्य घेऊन वडाच्या झाडाची परिक्रमा केली व दोरा बांधून अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेचे व्रत माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवण्याच्या कथेशी संबंधित आहे. त्यामुळे हा सण पती पत्नीतील अतूट प्रेम, समर्पण आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. शहरातील विविध मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणीही पूजा अर्चनेचे आयोजन करण्यात आले. महिलांनी व्रत ठेवून कथा श्रवण केले तसेच एकमेकींना सणाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण अनुभवास आले. आपण मारेगाव शहरामध्ये आहोत. आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. नेमकी वटपौर्णिमा काय असते यासाठी आपण चेतना विशाल किनेकर यांच्याशी संवाद साधणार. काही वटपौर्णिमा म्हणजे काय असते आणि का म्हणून आज पूजा केल्या जाते वडाची? मी चेतना विशाल किन्नेकर. आज वटपौर्णिमा हा सण सर्व सौभाग्यवती महिला खूप आनंदाने करतात, व्रत ठेवतात. याच्यामागचं कथा अशी आहे की एक राजकन्या होती. ती विवाहासाठी एक राजकुमार शोधत होती आणि तिने एक वर शोधला. त्यांचं नाव होतं सत्यवान आणि सत्यवानाशी लग्न होणार होतं त्यांचं आणि ती होती सावित्री, तिचं नाव होतं त्या राजकन्येचं. त्यांचा विवाह ज्यावेळी ठरला होता त्यावेळी नारद मुनींनी एक भाकीत केलं होतं की सत्यवान यांना फक्त 1 वर्ष आयुष्य शिल्लक आहे. तरीसुद्धा सावित्रीने त्या गोष्टीचा विचार न करता सत्यवानाशी लग्न करण्याचा निर्णय कायम ठेवला. तिने लग्न केलं. त्यांच्या विवाहानंतर 1 वर्षांनी जेव्हा सत्यवान लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेले होते तेव्हा लाकडं तोडताना त्यांना एकदम चक्कर आला आणि ते खाली पडले. त्यावेळी सावित्री तिथे होती आणि तिने यमराजांना सामोरून येताना बघितलं. तर तिला आलंच होतं की 1 वर्षाने यांचा प्राण जाणार होता म्हणून. तर तिने तसाच त्या यमराजाचा पाठलाग केला. तिने सत्यवानाला नेऊ दिलं नाही त्यांच्यासोबत. ती त्यांचा पाठलाग करतच होती. ते यमराजांच्या लक्षात आलं की ही एक निष्ठावान पत्नी आहे, त्याच्यामुळे आपण हिला काहीतरी वरदान दिलं पाहिजे. म्हणून यमराजांनी त्यांना सांगितलं की तू 3 काहीतरी वरदान माग जे मी तुझं पूर्ण करेन. त्यावेळी सावित्रींनी खूप चातुर्याने त्यांना 3 वरदान मागितले. पहिलं वरदान असं होतं की माझ्या सासू सासऱ्यांचं जे गेलेलं राज्य आहे ते वापस यावं आणि त्यांची दृष्टीसुद्धा वापस यावी. यमराजांनी तथास्तु म्हणून त्यांचं ते एक पूर्ण केलं. दुसरं वरदान त्यांनी असं मागितलं होतं की माझ्या पित्याला पुत्ररत्न प्राप्ती व्हावी. ते सुद्धा यमराजांनी तथास्तु म्हणून पूर्ण केलं. आणि सावित्रींनी खूप चातुर्याने आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या नवऱ्याचं प्राण यमराजाकडून वापस मागितलं. ते वरदान असं होतं की त्यांनी म्हटलं होतं की मला सत्यवानाकडून 100 पुत्र व्हावेत. पण ते सत्यवान तर मरण पावले होते, मग हे शक्य नव्हतं. त्यांचं ते वरदान पूर्ण करण्यासाठी यमराजांनी त्यांचं प्राण वापस आणले आणि तेव्हापासून हे वटवृक्षपूजन सुरू झालं. आणि याच्यामागचं कारण असं की ज्या दिवशी सत्यवान मरण पावले ते ज्या झाडाखाली पडले होते ते झाड होतं वटवृक्षाचं आणि म्हणून तेव्हापासून ही पूजा सुरू झालेली आहे. धार्मिक मान्यता के अनुसार वटपौर्णिमा का व्रत माता सावित्री द्वारा अपने पति सत्यवान के प्राण यमराज को वापस लाने की कथा से जुड़ा है. इसी कारण यह पर्व पति पत्नी अटूट प्रेम, समर्पण और विश्वास का प्रतीक माना जाता है. ETV के लिए मारेगांव से उमर शरीफ.